नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे। आज आपण बनवूया तिळाचे लाडू, तिळगुळ। हे बघा, पाव किलो तिळ घेतलेत। असे पांढरे तिळ घ्यायचे। 1 वाटी शेंगदाणे, गूळ, 125 ग्राम तूप, 2 चम्मच आणि हे इलायची, थोडंसं 2 चम्मच पाणी। आता आपण तिळगुळ करूया, तिळाचे लाडू करूया। आता आपण कढई ठेवली, त्याच्यामध्ये आधी आपण शेंगदाणे असे भाजायचे, खरपूस भाजायचे, म्हणजे त्यांची करपायचे नाही। गॅस फास्ट ठेवलाय, त्यांचे साली निघल। हे लाडू मध्ये मेन हे असते, शेंगदाणे जर कच्चे असेल ना तर ते आडूक लागतात, म्हणून शेंगदाणे ना व्यवस्थित असे खरपूस भाजायचे। शेंगदाणे आणि हे तीळ, पांढरे तीळ। आता हे आपण भाजूया। शेंगदाणे बघा, असे जे खराब शेंगदाणे निवडून व्यवस्थित चांगले शेंगदाणे घ्यायचे आणि असे भाजायचे मस्त। हे बघा, आपले शेंगदाणे भाजले। नाहीतर आडूक शेंगदाणे असतात कच्चे, असे आपण भाजले ना आपले लाडू बरोबर होत नाहीत। असे चटचट आवाज यायला आले, आपले शेंगदाणे झाले। आता आपण ह्याच्यात शेंगदाणे काढले। आता आपण तीळ असे पांढरे घ्यायचे व्यवस्थित छान। आता आपण हे तीळ भाजूया। तिळाचे भाजायचे व्यवस्थित, तोपर्यंत ह्याचा कलर बदलत नाही। जास्त नाही करपायचे, गॅस स्लोच ठेवायचा या साईडला। असे व्यवस्थित भाजायचे, चट आवाज येतो बघा ते तीळ भाजल्यावर। मग आपण काढूया तीळ, याचे तीळ भाजायचे। संक्रांत आहे, वर्षातला पहिला सण आहे। मुलांना म्हणलं आज आपण लाडू करूया, तिळाचे लाडू करूया। मुलांना माझ्या आवडतात, म्हणलं तिळाचे लाडू आपण करूया। हे बघा, आपले तिळाचे व्यवस्थित भाजले, हलवत राहायचं नाही तर कलर बघा बऱ्यापैकी तेल झालंय। स्लोच गॅसवर भाजायचं, छान भाजायचं, कलर येतो तिळाला। आता आपण तीळ भाजले। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया तिळाला। तीळ काढायची। आता आपण याच्यात तूप टाकूया, 2 चम्मच। आता ह्याच्यात
गुळ टाकूया. हे आपण असं भाजूया. या जरा फास्ट ठेवूया. त्याच्यात थोडंसं पाणी बघा, थोडंसं टाकायचं म्हणजे आपले लाडू मस्त वळतात, खुसखुशीत होतात आपले लाडू तिळाचे. असं आपण त्याचा पाक बनवायचा. हे असं पूर्ण आपलं तो गोळ असं झालं पाहिजे. गॅस स्लो करायचा, ते तळलं पाहिजे. हे बघूया. बघा आपला पाक असा व्यवस्थित गुळाचा झालाय. आता हे शेंगदाणे आपण आरत बोबडं चेचून घ्यायचं त्याच्यामध्ये खलबुत्यात. हे साली काढून असं व्यवस्थित चेचून घेऊया. आधी ह्याच्यात हे टाकूया. परत आपण कसं शेंगदाणे असं आरत बोबडं चेचून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात टाकूया. आता आपण ह्याच्यात इलायची चेचून ठेवलेली टाकूया आणि आता आपण ह्याच्यात हलवूया. असं सर्व मिक्स करूया. शेंगदाणे असे बारीक नाही करायचे, दिसले पाहिजेत लाडू आपल्या, म्हणून जरा आरत बोबडं खलबुत्यात चेचायचे. आता आपण या स्टेजला त्याचे आपण लाडू वळूया. हे बघा आपण लाडू माझ्या मुलांनी आणि मी गरम गरम बांधले, हात लाल झाले. या अशा पद्धतीनं माझ्या 2 मुलांनी मी आता लाडू बांधले. असे शेंगदाणे असे दिसले पाहिजेत, मस्त बारीक मोठे मीडियम अशा साईजचे लाडू माझ्या मुलांनी मी आता बांधलेत. आदिती ये ग, बघ खा छोटा लाडू कसा आहे. गाईस चला आता आपण तिळगुळ खाऊया. माझ्या मम्मीने बनवलेला तिळगुळ, तर चला खाऊया. मम्मी खूप छान आहे. आणि गाईस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.